मया दत्तं गृहाण परमेश्वर ओम यज्ञोपवीतं समर्पयामि। ओम हनुमतये नमः ओम ध्वजापताकाय नमः ओम यज्ञोपवीतंते। एक फळी त्या तांब्याच्या ताटात सोडून द्या, तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा। ओम यज्ञोपवीतंते आचमनीयं जलं समर्पयामि ओम वस्त्रांते आचमनीयं जलं। अजून एक फळी वस्त्रांते आचमनीयं जलं समर्पयामि ओम हनुमते नमः ध्वजा पताकाय। हात जोडून नमस्कार करा ध्वजाला। ओम ध्वजा पताकाय नमः। आता चंदनगंध लावा ध्वजाला। चंदनगंध नसेल तर कुंकू, हा तो चंदनगंध आहे, चंदनगंध अर्पण करा। ओम द्वामगंधर्वा अगस्तवामिंद्रस्तवं बृहस्पति त्वाडमोदशे सोमराज विद्वान इक्षारवच्यत। ओम श्रीखंडनम चंदनम दिव्यमगंधाढ्य सोमणोरम वीरेपणम सूरश्रेष्ठ चंदन प्रतिगृह्यत। अक्षता अर्पण करा। ओम अक्षन्नवेदन्तः यप्रिया आदुषत अस्तोषत स्वभानव विप्राणविष्टयामति योजानभिन्दते हरि। ओम अक्षतास्य शूरश्रेष्ठ कुङ्कुमक्त सुशोभित मया निवेदिता भक्त ग्रहण परमेश्वर। ओम अक्षतान् समर्पयामि ओम हनुमते नमः ओम ध्वजा पताकाय नमः। फुलं अर्पण करा। धूप लावून घ्या, धूप आहे तिथे धूप लावून घ्या। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमां दद्यात्। ओम दिव्यं गन्धं समायुक्तं महापरिमङ्गलाद्भुतं गन्धद्रव्यमिदं दत्तं वयपरिगृह्यत। ओम सुगन्धिद्रव्यं समर्पयामि ओम हनुमते नमः ध्वजा पताकाय नमः। ओम साज्यं च वर्ति संयुक्तं वहि नाम योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहम्। ओम सुगन्धिद्रव्यं समर्पयामि ओम हनुमते नमः ध्वजा पताकाय नमः। दिवा ओवाळा, म्हणजे असं 3 वेळा त्या ध्वजाकडे हाताने करायचं आहे। ओम साज्यं च वर्ति संयुक्तं वहि नाम योजितं दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहम्। ओम धूपाग्रापयामि दीपं दर्शय ओम हनुमते नमः ध्वजा पताकाय नमः। हात धुवून घ्या, एक पळी पाणी घेऊन। ओम ऋषिकेशाय नमः। हे केळी द्या आणि तिथे नैवेद्य ठेवलेले आहे, प्रसाद वगैरे आहे, किंवा हे नारळाचा तुकडा द्या त्यांच्यावर, एक द्या आणि हा नारळाचा तुकडा त्यांच्या हातात द्या। ओम नाभ्याम सदन्तिरिक्षं श्रेष्ठो देव समवरततः पदभ्याम भूमिरदिशः श्रोत्रात्ततः लोकं कल्पयन। ओम शर्करा खण्डखाद्यं निददिक्ष्य कृतानि च अहं अक्षवाज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। ओम नैवेद्यं निवेदयामि ओम हनुमते नमः ध्वजा पताकाय नमः। ओम या बलिनिर्यापलः पुष्पायान् पुष्पिनो बृहस्पति बृहस्पतिस्तानो शन्वकुमंसः। ओम इदं बलं मया देवस्थापितो पुरस्तव तेन ये सफलः वाप्ति भवेत् जन्मनि जन्मनि। ओम ऋतुफलं समर्पयामि ओम हनुमते नमः ध्वजा पताकाय नमः। एक पळी पाणी हातावरती घेऊन हात धुवून घ्या। ओम फलंते आचमनीयं समर्पयामि। हात धुवून घ्या, पानाचा एक विडा घ्या आणि पानाचा विडा अर्पण करा। तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा, एक अर्पण केला तरी भागून जाईल। ओम यद
पुरुषान् हविषः देवाः यज्ञमनवतः वसन्तोस्यादधिपदाज्यं ग्रीष्म इष्म शरद्वैः ॐ पुङ्गिफलं महादिव्यमनागवल्लिं दलर्युतं एलादिचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम् ॐ ताम्बूलं समर्पयामि ॐ अहमनुमते नमः ध्वजापताकाय नमः मंत्र पुष्पांजली ते ठेवून द्या एक एक पुष्प हातात घ्या फूल चुरगाळून घ्या ओम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओमोलङ्घ्यं सिन्धुः सलिलं सलिलं यः शोकवनि जनकात्मजायाः अनायतैनेव वरदाहलङ्कां नमामि तम प्रज्वालिरञ्जनेयम् ओम प्रार्थना पूर्वक सोडून द्याने हात जोडून विनयपूर्वक नम्रपूर्वक श्रद्धापूर्वक ध्वजाला ध्वज देवतेला नमस्कार घालायचा आहे ओम प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामि ओम हनुमते नमः ओम ध्वजा पताकाय नमः एक पळी पाणी घ्या हातावरती जनरेटरच चालू राहू अवया पूजया हनुमते प्रियतां नमः ओ नमस्करोमि दंडवत प्रणामस्तु मस्तक झुकवून श्रद्धापूर्वक नमन करायचं आहे आणि अशा पद्धतीने ध्वज पूजन इथे संपन्न झालेला आहे गुरुवर यांच्या कृपेने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सर्व काही मंगलमय होवो यश कीर्ती वैभव धन धान्य आरोग्य आयुष्य आणि बलबुद्धीची वृद्धी होवो आशीर्वाद कल्याणमस्तु शुभम भवतु यानंतरचे पुढील यजमान आहेत भगवान दत्तात्रेयांचं पूजन होईल यानंतरचे यजमान श्री ज्ञानराज यादवराव बारगिरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती ताई दोघांनाही